मी काहीच नाही केलंय बापा. तू काय नाही केला? मी खरंच काही नाही केलंय बापा. अरे मग काय नाही केला? ते तुझी इन्फॉर्मेशन काढायला आले होते बर्मे लोक, ते तुझ्या तावडीत सापडले होते ना. अरे असा मौका मिळाला होता, त्या मौकाला चौका मारायचा सोडून तू केला काय? मला फोन केला, पप्पा पप्पा आता मी काय करू, पप्पा आता मी काय करू. पप्पा मी तुम्हाला लगेच फोन केला ना, कारण मी दिवसभर तुमचाच विचार करत असतो. तुम्ही एकदम इम्पॉर्टंट आहात माझ्यासाठी. अरे पण माझ्यासाठी ती कंपनी आणि तो पैसा इम्पॉर्टंट आहे, कळला काय? लय खासले मी ती कंपनी मिळवण्यासाठी, आणि तुझ्या माती खाण्यामुळे जर का कंपनी माझ्या हातातून गेली ना तर काय? नाही तर काय कराल? जीव घ्याल माझा? जीव घ्याल? नाही आजच घ्या. माझा गाळा दाबून टाका, और जस्ट शूट मी. तुमच्यासाठी ना मी फक्त सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे. पैसा, पॉवर, कंपनी या पलीकडे मी तुमचा मुलगा आहे, वन अँड ओनली सन आहे. याचा कधी विचार केलाय तुम्ही? माझा विचार केलाय? माझ्यासाठी काहीच नाही करत तुम्ही. मी काय बोलतो ऐक ना, ऐक ना. मी जो काय एवढा पैसा मिळवलाय तो काय माझ्या बरोबर घेऊन वर जाणार आहे काय? मी तो सगळा तुझ्यासाठीच ठेवणार आहे ना. मी तुझाच आहे ना. तो तेच तर, तुम्हाला हवं ते तुम्ही मिळवलं आणि ते मला देऊन जाणार आहात. पण माझं काय? मला काही वेगळं हवं असेल तर त्याचा कधी विचार केलाय तुम्ही? अरे बाबा सोन्या, ये माझ्या बाबूचक्या, अरे माझ्या दोडक्या, ये माझ्या सोन्या, ऐक ना. आतापर्यंत मी तुला कधी विचारला नाही तुला काय पाहिजे, पण आता मी विचारतो. काय पाहिजे तुला? बोल, तू फक्त बोल, तुला काय पाहिजे. तुझी काय पण फरमाईश असेल ना, आजच्या आज पुरी करतो. तू बोल फक्त. अच्छा नक्की? अरे बाबा नक्की बाबा. काय आहे? मुलगी बघ, सॉलिड सामान आहे रे. पप्पा हिच्याशी लग्न करायचंय मला. काय? सॉरी चांगली आहे पोरगी, पण मी काय म्हणतो, लग्न करणं जरुरी आहे काय? हो, तिच्यासाठी जरुरी आहे आणि मी तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे. तो बात यहाँ तक पोहोची है. करून टाक लग्न, करून टाक. करणारच आहे मी लग्न, पण तुम्हाला पण एक गोष्ट करायची. तिच्या आईला पण लग्न करायचं आहे काय? पप्पा सॉरी काय झालं? काय करायचंय बोल ना. तुम्हाला तिच्या बाबांना भेटायचंय आजच्या आज. अरे बापरे, ते बापाला नको बाबा. डोंट वरी, तिचे बाबा ना जावा आणि सुमत्रा आयलंड वरचे मोठे इंडस्ट्रियलिस्ट आहेत आणि त्यांची एकुलती एक मुलगी आहे. एकदम रिच लोक आहेत ते, आणि तुमचं आणि त्यांचं एकदम मस्त ट्युनिंग जमेल. अरे माझ्या ट्युनिंगचा सोड, तुझ्या माझ्या ट्युनिंगचा काय? कारण तू माझा पोरगा आहेस ते फक्त आपल्या जवळच्या लोकांना माहितीये, दुनियेला नाही. पण ती जवळचीच होणार आहे ना आपल्या. अरे बाबा ते लग्न झाल्यानंतर, पण लग्न होण्याच्या आधी ती पोरगी आणि तिचा बाप कुठे बाहेर जाऊन पछाकली तर काय करणार? पप्पा डोंट वरी, मी सोनियाला समजवतो. आणि तिचे बाबा तर ते आउट ऑफ इंडियाचे आहेत ना, त्यांना काही इथलं माहितीच नाही. आणि एकदा लग्न झालं ना तर मग काय फरक पडतोय? ट्रस्ट मी पप्पा, ट्रस्ट मी. अरे तुझ्यावर ट्रस्ट करायला तर प्रॉब्लेम आहे ना मला. पप्पा तुम्ही प्रॉमिस केलंय मला. बरा बाबा ठीक आहे, भेटतो तिच्या बापाला. अरे बाप म्हणून मी येईन, पण तुझी आई म्हणून कोणाला नेणार? कोणाला म्हणजे माझ्या रिअल वाल्या मम्मीला, हिराला. हिरा म्हणजे तू तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे? तू तिच्या सॉरी पप्पा, मी तिला परत नाही भेटणार पप्पा. मी तिला मम्मी पण नाही म्हणणार. एकदा सोनिया मला मिळाली ना की मला अजून काहीच नकोय पप्पा, काही नकोय. मी फक्त माझं लग्न करून द्या सोनिया बरोबर. काय ठीक आहे बाबा, ठीक आहे. चल तुझ्या आयटमला फोन करून सांग की तुझे मम्मी आणि पप्पा तुझ्या डॅडीला भेटायला येतात. जा सांग जा. खरंच? ओके. एकदा सांगितलं तरी हा खराच म्हणून विचारतो. लबाड कुठचा लबाड. हॅलो सोनिया, गुड न्यूज आहे, गुड न्यूज. आज संध्याकाळी तुझ्या पप्पांना भेटायला माझी मम्मी तर येतेच आहे. अगं पण माझे पप्पा पण येणार आहेत. ओके बाय. वा, छान आहे हॉटेल. हो,
मग काय मागू तुझ्यासाठी? चॉकलेट स्मूदी का फ्रूट स्मूदी काय मागू सांग? सर त्यातलं आम्हाला काय कळत नाही. रास्कल्स, तुम्हाला काय जेवायला घेऊन आलो इकडे? सॉरी सर. आज माझ्या आयुष्यातला मोस्ट इम्पॉर्टंट दिवस आहे. आज माझं लग्न सोनिया सरपोतदारशी ठरणार आहे आणि त्याच लग्नाची बोलणी करायला आमच्या फॅमिलीज भेटतायत इथे. पप्पा पण येणार आहेत. पप्पा म्हणजे जेडी साहेब का? हो, ते नॉर्मली कुठेही पब्लिक अपिअरन्स देत नाहीत, पण आज फक्त माझ्यासाठी येत आहेत. तो त्यांच्या सिक्युरिटीची जबाबदारी तुमची आहे. हो सर. तो आदित्य केचप किंवा ती त्याची बायको सई किंवा ते मूर्ख मामा कुठेही दिसले ना की लगेच धरा त्यांना. हो सर. हा, आणि गपचूप गेम करा त्यांचा, पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये. कळलं? माझ्या एवढ्या महत्वाच्या डेला मला कोणताच प्रॉब्लेम नकोय. कळलं? हो सर. हो सर. गुड गुड. टेक युअर प्लेसेस. चला. राजा की आएगी बारात रंगीली होगी. ए मोंट्या, काय र तुझ्या पप्पासाठी एवढं सगळं केलंस आणि मम्मीसाठी काहीच नाही? मम्मी मम्मी, अगं मम्मी तुझ्यासाठी मी आहे ना. अरे खरंच माझ्या काळजाचा तुकडा आहेस तू. माझा लाडू, माझा पेडा, माझा बर्फीचा तुकडा ग तू. कुणाची नजर नको लागायला माझ्या लेकरा. जो कोण नजर लावेल ना आता मायचा थू. मम्मी मम्मी हे काय करतेस तू? पप्पांसमोर करू नकोस. मी कसं कसं कन्व्हिन्स केलंय त्यांना. आणि त्या सोनियाच्या पप्पांसमोर तर अजिबातच करू नकोस. लग्न मोडेल आमचं. ए मोंट्या, हिरा म्हणतात मला, हिराबाई जोहरी. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, ना तुझ्या बापाला ना त्या पोरीच्या बापाला. अरे पण ते दोन्ही बाप आहेत कुठं? अगं पप्पा ऑन द वे आहेत आणि सोनियाचे पप्पा आणि ते खरं तर पोचायला हवेत. थांब जरा, तू इथेच बस, मी लगेच फोन करून येतो तिला. हॅलो. हॅलो माय लव्ह, वाईफ टू बी. मला लोन किंवा इन्शुरन्स नकोय. लोन इन्शुरन्स? अगं मी मॉन्टी बोलते. मॉन्टी. ओ मॉन्टी मॉन्टी. ओके ओके. अरे ते काय झालं, तू स्टार्ट केल्या केल्या इंग्लिश मध्ये बोलायला लागलास ना, त्यामुळे मला वाटलं बँकवाल्यांचा फोन आहे. तुझ्याकडे माझा नंबरही सेव्ह नाहीये. हरकत नाही, सेव्ह कर. माय लव्ह, माय लाईफ किंवा हबी या नावाने सेव्ह करून टाक ना. आता आपलं लग्न तसंही होणार आहे ना. ए तुला एवढी घाई काय रे? आधी लग्न ठरवू तर दे. हे लग्न तर ठरलंच आहे ना. माझी मम्मी आणि मी तर कधीच पोहोचलोय कॅफे मध्ये. पप्पा पण येत आहेत. तुम्ही कुठे आहात? अरे काय सांगू तुला, माझे पप्पा बनायला कोणी रेडीच नव्हतं. काय? ते माझे पप्पा रेडी नव्हते ना. किती वेळ झाला, बिझनेस मीटिंग्स असतात ना त्यांच्या खूप, त्यामुळे उशीर झाला. पण काही नाही, आता ते रेडी होत आहेत, लगेच रेडी होत आहेत. हा फक्त टचअप करून येतो. टचअप? ते देवाला टचअप करतात ना. हा खाली वाकून टच करतात, मग उठल्यावर असं ते टचअप. काय नाही, टचअप झालं की लगेच येतात. आलं. हा पोचलो. ओके बाय. ओके बाय बाय माय लव्ह, बाय. राजा की आएगी बारात रंगीली होगी रात. है ना, माती म्हणजे तुझी फेवरेट डिश असेल ना, म्हणजे काही झालं तरी थोडी खातेस. तुम्ही ना सध्या माझ्या पप्पांवर फोकस करा. तिकडे ते मॉन्टीचे पप्पा कॅफेत पोचून कॉफी पिऊन घरी पण जातील आणि माझे पप्पा अजून बाहेरही येत नाहीयेत. हो ना यार, हे पप्पा रेडीच होत नाहीये. गेला तासभर दार लावून बसले. ओ पप्पा, सोनियाचे पप्पा बाहेर या. बघा तुम्ही बाहेर या, नाहीतर आम्ही दोघी मुली मिळून आत बसू. नको.
नाही हो सईताई मला हे नाही जमणार आहे. मला हे नाही जमणार हो. चंदू काका एवढी मस्त एंट्री घेतली होती ना, आता लगेच एक्झिट काय घेताय? हो, आणि तुम्ही हे करायला हो म्हणला होतात बरं का, आता हो म्हणून लगेच मागे का जाताय? अहो पण मला वाटलंय घरकाम आहे म्हणून हो म्हणालो. असं नाटकात काम करायला लागेल मला कुठे माहित होतं. मला पण आता कळलंय ना तुम्हाला, सगळं शिकवलंय की नाही? काय शिकवलंय सांग ना. 10 वेळा तूच चुकत होतीस म्हणे मी शिकवलंय. मला नाही जमणार. चंदू काका ऐका, आता तुमच्या सगळं लक्षात आलंय ना? हा, तुम्ही लिहून घेतलं की नाही सगळं? अहो पण पाठांतर आणि लेखी परीक्षा ठीक आहे, तोंडी परीक्षेचं का? तोंडी परीक्षा आम्ही घेतो ना, तुमची तोंडी परीक्षा आत्ताच घेतो. हा, काय तुमचं आता नाव गाव फळफूल काय ते सांगा. नाव गाव फळफूळ नाही नको. चंदू काका अहो पण माझं नाव सरपोतदार. मी जावा नाही, मी जावा आणि सुमात्रा. हा, सुमात्रा आयलंडचा फार मोठा बिझनेसमॅन आहे. हा, मला एकुलती एक मुलगी आहे जिचं नाव सोनिया. आज सोनियाचं दिन. आज सोनियाच्या लग्नाची बोलणी आहेत. हा, झालं, येतंय की, जमलंय. बोलले की नाही मी शिकवलेलं? काय शिकवलेस तू? हा, आणि लग्नाची बोलणी करण्यात तर तुम्ही एक्सपर्ट आहात ना, आणि ते लग्न मोडायचं असेल तर त्याहून जास्त एक्सपर्ट नाही का? हो पण हे नाटक नाही वठवू शकलो तर काय करू? हो चंदू काका, आम्ही जेव्हा पळून जाऊन लग्न करत होतो तेव्हा तुम्ही साडी नेसली होती. मग त्यापेक्षा हे सॉंग सांभाळणं खूप सोपं आहे, हो ना? हा, आणि आम्ही तिथे असणारच होतो ना, लांबनं तुमच्यावर लक्ष ठेवणार आहोत आणि सगळं शांतपणे रेकॉर्ड करून घेणार आहोत. आणि एकदा का हे सगळं रेकॉर्डिंग झालं म्हणजे त्या खोट्या आदित्य देसाईचे पप्पा कोण आहेत हे आपल्याला कळलं ना, की मग विषय संपला. मग आम्ही तिथं तुम्हाला इशारा करू आणि मग तुम्ही सटकायचं. पण तोपर्यंत टेबलावर काय करू? मी असणार आहे ना, मी असेन. काय तू तर अजिबात नको. हिच्यावर मला भरोसाच नाही. पप्पा, हे असं वागणार आहे तुम्ही माझ्याशी? हा, मुलीवर भरोसा नाही तुमचा? नाही, मी बघा लगेच तुम्हाला पप्पा म्हणायला पण लागले. तुम्ही फक्त मला मुलगी मानलत ना की झालं. मी फक्त सईताईंनाच माझी मुलगी मानतो. मला त्यांच्यावरतीच भरोसा आहे, हिच्यावरती भरोसा नाही. अहो पण सईताई तिथे नाही येऊ शकत ना, ती त्या टेबलाच्या आसपास फिरकणं सुद्धा इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करायला आवडतं मला. एक मिनिट, तुझ्या डोक्यात काही अजून प्लॅन येत नाही, कारण येत असेल तर आत्ताच सांग, म्हणजे आत्ताच कॅन्सल करून टाकतो. हा, हो का? ठीक है, फिर ये प्लान पर्दे के पीछे ही रहेगा. सईताई पण बरं झालं तुम्ही आलात ते. पण हा कलर तुम्हाला बाकी सूट होतो. पण तुम्हाला घाबरटपणा अजिबात सूट होत नाही. त्याच्यामुळे आता फुल बॅटिंग करा, आणि जर का विकेट पडायला लागलीच तर मी आहेच सांभाळून घ्यायला, नाही का? वेलकम 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 वेलकम. तुमची वाट पाहून मी म्हातारा होत चाललो होतो. मला वाटलं आता माझं लग्न होतंय की नाही, पण तेवढ्यात तुम्ही आलात. असं पाया पडतो पप्पांच्या. आणि माझ्या सॉरी, आता हे सोनियाचे पप्पा इथे ओळखलं, पण तुम्ही? आता हे जर का सोनियाचे पप्पा असतील तर मी कोण असणार? मी सोनियाची मम्मी. मम्मी? हो पण सोनियाची मम्मी तर जावा सुमत्रा आयलंडवर असते ना. स्टेप मम्मी. अच्छा 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 अच्छा, स्टेप मम्मी. हा, ते आपण स्टेप्सच्या बाजूलाच भेटलो ना, म्हणून स्टेप मम्मी. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तुझ्या पप्पांची 2 लग्न झाली आहेत? हो, आता केली. काय भरपूर पैसा आहे ना माझ्याकडे. 2-3 डझन बायका आहेत माझ्या. काय प्रत्येक आयलंड वरती एक बायको, म्हणजे जावा आयलंड वरती एक बायको,
सुमात्रा आयलंड वरती एक बायको आणि त्यात मुंबई शहर तर काय 7 बेटांनी तयार आहे ना. मुंबईत माझ्या 7 बायका आहेत. पण आज या मम्मीकडे वेळ होता ना म्हणून मग हिला घेऊन आलो बरोबर. पण तुझी मम्मी कुठे? तुझी मम्मी आली आहे ना बरोबर? हो 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 आली आहे ना ती तुमची वाटच बघते. प्लीज कम प्लीज कम. सई काय गुगली टाकतेस यार तू. हो ना, डायरेक्ट हा तर फुलटॉस होता. माझी तर साप पडली होती. अहो फक्त नीट प्रॅक्टिस करत होते. बघत होते तुम्हाला चांगलं खेळता येतंय की नाही. पण आता आतमध्ये जाऊन आपल्याला खरी टेस्ट मॅच खेळायची. त्यामुळे चला 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 चल 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 चल. ये ना सोनिया प्लीज कम. या ना मॅडम. यस सर. पाहुणे आले वाटतं. पाहुणे आले? अरे बापरे, साफसफाई काम. हे हे काय करताय तुम्ही? अहो पाहुणे म्हणजे तुम्ही. पण तुम्ही हे काय केलं? हे आपलं असंच सहज सवयीने. सवयीने? ते एकदम परफेक्शनिस्ट आहे ना. सगळ्या गोष्टी एकदम जागच्या जागी असायची सवय आहे त्यांना. हो ना हो ना. हो 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 हा. अरे मी इंट्रोड्यूस करून देतो. ही माझी मम्मी आणि हे सोनियाचे पप्पा आणि ही त्यांची स्टेप मम्मी. स्टेप मम्मी म्हणजे काय? सांगतो नंतर. त्यांना आधी बसू दे ना. तुम्ही बसा ना प्लीज प्लीज. सर मॅम सिट प्लीज प्लीज. मॉन्टीचे पप्पा आले की सगळे बसूया ना एकत्र. त्यांना येऊ देत. ते पप्पा ना लेट लतीफ आहेत एकदम. त्याच्यासाठी नको थांबूया. उगाच थांबत बसावं लागेल. तुम्ही बसा ना प्लीज. या बस बस. ताई तुम्ही बस. ताई तुम्ही यांना ताई म्हणालात?